जय शिवराय मित्रांनो, सगळ्यांना स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओचा विषय आहे मित्रांनो की तुमच्यापैकी बरेचसे नवीन जण आहेत की रिक्षा धंद्यात यायचं बघतात आणि काय करायचं त्यांना माहित नाहीये. आपलं कुटुंब चालवण्यासाठी कोणी एक्स्ट्रा इन्कमसाठी रिक्षाच्या धंद्यात येण्याचं बघतंय, कोणी जॉब साईडला कोणी काय प्रॉब्लेम्स आहेत म्हणून रिक्षा धंद्यात यायचं बघतात. तर त्यांच्यासाठी आजचा व्हिडिओ राहील मित्रांनो. शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. व्हिडिओ आवडला लाईक शेअर कमेंट करायचंय, सबस्क्राईब करायला विसरायचं नाही, कारण आपण असेच व्हिडिओ नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत असतो मित्रांनो तुमच्या फायद्यासाठी. तर पहा मित्रांनो, तुम्हाला जर या रिक्षा धंद्यात यायचं असेल, समजा एक संध्याकाळी पार्ट टाइम करायचंय 5-6 तास, तर 5-6 तासात 600-700 रुपये कुठे गेले नाही. धंदा 200 रुपये सीएनजी काढला, 500 रुपये राहतात. 9 ते 10-12 तास केले तर सरासरी सांगतो तुम्हाला सगळं जाऊन 1,001 रुपये तरी राहतात. जर तुम्ही व्यवस्थित केलं तर, बिझनेस व्यवस्थित धंदा केला तर, एक्स्ट्रा डोकं वापरलं तर चांगलं अर्निंग तुम्ही रिक्षाच्या धंद्यामार्फत करू शकता. आता सर्व ठीक आहे. आता करायचं काय? आता सुरुवातीला तुम्हाला रिक्षा शिकावी लागेल. आता रिक्षा शिकायची आहे, कोणी शिकवणार नाहीये. तर मी तुम्हाला एक आयडिया देईल की ड्रायव्हिंग स्कूल असतात, तिथं रिक्षा शिकवतात मित्रांनो. आता त्याचा फायदा काय होईल तुम्हाला? ड्रायव्हिंग स्कूल लावा, तिथं तुम्हाला लायसन काढून देतील. लायसनचे पण पैसे घेतील आणि ड्रायव्हिंग शिकायचे पण पैसे घेतील आणि सगळं मिळून 4-1 हजार रुपयामध्ये तुमचं लायसन येईल. शिकून लायसन येतं 4-1 हजार रुपयामध्ये. आता लायसन आलंय ठीक आहे, त्याच्यावर तुम्हाला आता बॅच काढावं लागेल. तर बॅच काढायला काय काय डॉक्युमेंट लागतात? रहिवासी दाखल्यापासून तुमच्या अंगावर केस नसली पाहिजे, पोलीस व्हेरिफिकेशन लागतं मित्रांनो, पोलीस चौकीतून, स्थानिक तुम्ही जिथे राहताय तिथून. आणि हे सगळं आलं, तुम्ही डॉक्युमेंट जमा केले तर तुम्हाला परत ते लायसन जमा करायचं, कारण तो बॅचचा नंबर आहे तो लायसनवर येत असतो. मग आता समजा तुमचा बॅच पण आलेला आहे, लायसन पण आहे तुमच्याकडे, आता तुम्ही रिक्षा चालवण्यासाठी एलिजिबल आहात. म्हणजे तुम्ही जर रिक्षा चालवताय तर तुम्हाला पोलीस पकडले तर काय मागतात? लायसन मागतात, बॅच मागतात. एवढे 2 डॉक्युमेंट आहेत तर तुम्ही रिक्षावाले झालात. आता रिक्षावाले झालात पण एवढ्यावरच भागलं आहे का? असं नाहीये. तर तुम्ही सुरुवातीला शिफ्टने गाडी चालवा. शिफ्ट मध्ये प्रकार काय असतो तुम्हाला सांगतो. एक तर 9 तास असतात, 12 तास असतात, नाहीतर हाफ डे साठी कोण देत असेल तर बघा. आता समजा 9 तासाचं जर आपण शिफ्ट पकडू तर 250 रुपये कुठे गेले नाही. चांगली गाडी असेल तर 250 रुपये शिफ्ट आहे. 250 रुपये दिवसाची शिफ्ट, 250 रुपये सीएनजी, 500 रुपये इथं खर्च झाला. वरतून तुम्ही जर 1,500, 1,600-1,700 रुपये धंदा केला तर वरचे पैसे तुमचे 500 रुपये सोडून 1,001 रुपये तुम्ही कमावू शकता दिवसाला. तोच पार्ट टाइम मध्ये 500-600 रुपये तुम्ही अर्निंग करू शकता, चांगला मेहनत केली तर. बघा मित्रांनो, मी तुम्हाला सांगतोय की मेहनत केली तर सांगतोय, असंच काही कोण तुम्हाला आणून देणार नाहीये. डोकं लावलं तर तुम्ही अर्निंग करू शकता या धंद्यात. आता बाहेर बघा तुम्ही, पाणीपुरी गाडी, आता भेळची गाडी, समजा वडापावची गाडी, आता रोडवर गाडी लावून देत नाही. सहसा महानगरपालिका उचलून घेऊन जातात. त्यामुळे असे छोटे मोठे उद्योगधंदे आपण करू शकत नाही. डायरेक्ट तुम्हाला काय करावं लागेल? दुकान घ्यावं लागेल. आता दुकान घेणं म्हणजे काय सोपं काम आहे का? त्याच्यासाठी तुम्हाला पहिलं तर दुकान घ्यावं लागेल. डाऊन पे काय ते पहिलं म्हणजे ऍडव्हान्स मध्ये पैसे द्यावे लागतात ना दुकान घेताना. मंथली भाडं आहे, 1 लाख डिपॉझिट द्यावं लागतं, लाखभर डिपॉझिट, महिना 15-20 हजार कमीत कमी भाडं सेटअप करावं लागतं. खूप मगजमारी आहे. त्यापेक्षा मी तर म्हणेन की रिक्षा धंद्यात तुम्ही लायसन काढा, बॅच काढा, परमिट काढा. आता परमिट पुढची पायरी आहे, त्याच्यासाठी सांगतो. लायसन आलं, बॅच आलं, शिफ्टने गाडी चालवा. 1-2 महिने तुम्हाला जमतंय का बघा आणि नंतर मग परमिट काढायला टाका. परमिट आलं, परमिटला पण सेम डॉक्युमेंट बऱ्यापैकी तेच लागतात. थोडेफार एक्स्ट्रा लागतात, ते डॉक्युमेंट तुम्ही आता जमा करा. आता पिंपरी चिंचवड आरटीओ म्हणा, पुणे आरटीओ म्हणा, मुंबई आरटीओ म्हणा, तर सगळ्यात एक खिडकी योजना चालू करणार आहे की पहिलं कसं की इकडे जा तिकडे जा, हे डॉक्युमेंट जमा कर, इकडे पैसे भरून ये, तिकडचं हे घेऊन ये, असं मगजमारी होती. त्याच्यामुळे बरेच जण एजंटकडे देत होते काम. पण आता तुम्हाला सांगतोय की आता काय होतंय, एक खिडकी योजना असेल तर सगळे एका खिडकीत जायचं, सगळे डॉक्युमेंट पैसे बिशे सगळं भरायचं आणि परमिट काढायचं. परमिट काढलं तर इलेक्ट्रिक रिक्षा, आता ते तुम्ही जर समजा परमिट काढलं तर सीएनजी पेट्रोल या रिक्षावर परमिट बंद झालेले आहेत. आता ते अजून थोडंफार न्यूज जरा माहिती घेऊन मी तुम्हाला परत याच्यावर दुसरा व्हिडिओ बनवू शकतो की इकडचं तिकडं होईल, कारण पटपट हालतं ते पानं हे सगळे.
तर बघा, तर तुम्ही इलेक्ट्रिक रिक्षा घेताय, परमिट घेतलंय, ठीक आहे, इलेक्ट्रिक रिक्षा घेताय स्वतःसाठी, पण इलेक्ट्रिक रिक्षा खूप मार्केटमध्ये सर्च करून घ्या, माहिती काढा मार्केटमधली, की इलेक्ट्रिक रिक्षांना प्रॉब्लेम आहे. कसं की बॅटरीचा प्रॉब्लेम असतो, समजा चार्जिंगचा प्रॉब्लेम असतो. आता घरी तुम्ही चार्जिंग लावणार का चार्जिंग स्टेशनवर चार्जिंग करणार, तिकडे केले तर तुम्हाला 1 तासभर लागतोय का किती अर्धा तास लागतोय, त्याचे चार्जेस आहेत. आता घरी चार्जिंग केलं तर तुमचं सगळं व्यवस्थित पाहिजे, वायरिंग वगैरे घरातली. समजा काय कुठे शॉर्ट सर्किट झालं, रिक्षा जळते, घरातली वायरिंग जळते, भरपूर काही प्रॉब्लेम होतात. आणि मी तर म्हणेन की जर तुम्ही इलेक्ट्रिक रिक्षा घेणार आहात तर तुम्ही पहिलं सर्व्हिस सेंटर जे असतं, समजा बजाजची घेणार आहे तर बजाजचं सर्व्हिस सेंटर जिथं आहे तिथं चौकशी करा जाऊन, की बघा किती गाड्या रोडवर आपल्या तिथं सर्व्हिसिंग सेंटरमध्ये आहेत, तरच तुम्ही ती रिक्षा घ्या. नाहीतर मी तर म्हणेन की सुरुवातीला भाड्याची घ्या, आणि तुम्हाला जमते तर मग बजाज सीएनजी, समजा सीएनजीची गाडी तुम्हाला आवडते, सीएनजी पेट्रोल, तर तुम्ही बऱ्याच जुन्या गाड्या तुम्ही घेऊ शकता, मार्केटमध्ये विकायला भरपूर असतात. 5 वर्ष परमिट असतं, 10 वर्ष परमिट असतं. तर 5 वर्षाचं परमिट आणि रिक्षा 1-1.5 लाखापर्यंत येते. जर गाडीवर हप्ते असतील, नवीन गाडी असेल, हप्ते असतील, तर ते हप्ते तुम्ही भरायचे. त्याच्यावर वरती थोडीफार अमाऊंट तुम्ही रिक्षाला, म्हणजे त्या ज्या गाडीचा ओनर आहे त्याच्यावर त्याला द्यायची, आणि गाडी लिहून घ्यायचं एक स्टॅम्प पेपरवर. तर वकिलामार्फत हे सगळं व्यवहार करा, आणि गाडी तुम्ही घेऊ शकता. 5 वर्ष चालवा, 10 वर्ष चालवा, तुमची मर्जी. इलेक्ट्रिक रिक्षा स्वतःसाठीच घ्यायची आहे तर तुम्ही तेही घेऊ शकता, आणि या धंद्यात येऊ शकता. तर या धंद्यात आल्यावर मित्रांनो, ओला, उबेर, रॅपिडो, इनड्राईव्ह, मीटरनी, शेअरिंग असे ऑप्शन आहेत. आणि प्लस तुम्ही मुलांची वर्दी करू शकता, शाळेला, क्लासला, मॅडम लोक असतात त्यांना ऑफिसला सोडायचं असतं, ह्या वर्दी असतात. तर ह्याच्या मार्फत तुम्ही एक्स्ट्रा इन्कम करू शकता रिक्षामार्फत. तर मित्रांनो, कमवण्यासाठी डोकं लावावं लागतं आणि खूप मेहनत घ्यावी लागते, तर पैसा दिसतो. नाहीतर बरेच जण रिक्षावाला म्हणतात धंदा नाही राहिला, गाड्या वाढल्या, तर ते लोकांना एक्स्ट्रा काय करायची इच्छा नसते मित्रांनो. तर त्याच्यामुळं त्यांचं कसं असतं की धंदा नाही रडतात ते लोक. त्यांना असं वाटतं की अरे गाड्या वाढल्या तर आमचा धंदा होणार नाही, पण तसं नसतं मित्रांनो. समजा 100 रोज गाड्या वाढतील, 100 गाड्या काही एकाच एरियामध्ये नसतात त्या, आणि कोणी 100 पैकी 10-20 जण घरी पण बसलेले असतात, 10-20 जण लांबचं भाडं घेऊन गेलेले असतात. तर असं असतं. तर बघा मित्रांनो, तुमच्या इच्छा, तुमची मर्जी. आता मी तुम्हाला थोडक्यात माहिती दिलेली आहे, जास्त काय व्हिडिओ वाढवण्यात अर्थ नाही मित्रांनो, शॉर्टमध्ये माहिती दिलेली. आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर करा, आणि खाली कमेंट करा मित्रांनो. जर प्रॉब्लेम असतील तर कमेंट करा, आपण त्याच्यावर नवीन व्हिडिओ घेऊन येऊ. आणि व्हिडिओला हाईप नक्की करा मित्रांनो, शेअर करा, हाईप करा, आणि लाईक करा. तर धन्यवाद, इथपर्यंत व्हिडिओ बघितला असेल तर.